तुम्ही तुमच्या धर्माचं करा रे. मी जरी बुद्धाचा उपासक झालो तरी तुमचे धर्म चैत्य मी नष्ट करणार नाही. काय तेजस्वी आहे तो महान राजा. पण मी बुद्धाचा अनुयायी बनलो आहे. मी बुद्ध धर्माचं पालन करणार आहे. त्याने आपल्या प्रत्येक सीमेवर लिहिलं अशोकाने. प्रत्येक सीमेवर माझ्या प्रिय भावांनो, मी युद्ध त्यागलेलं आहे. मी शस्त्र त्यागलेलं आहे. पण मी शस्त्र ठेवलं म्हणजे तुमच्या युद्ध करणार नाही असं नाही. जर माझ्या भूमीत तुम्ही पाय टाकलात तर तुमचा पाय राहणार नाही. पण मी तुमच्या भूमीत येऊन तुमचं राज्य घेणार नाही. बघा किती महान राजा अशोक होता. मग तो राजा अशोक सगळ्या जातीच्या धर्माच्या माणसांना घेऊन चालतो ना. तुम्ही जर प्रेमाने जर जोडलात ना माणसं, धर्मांतर करण्याची गरज नाही. ती लोक तुमच्याकडे येतील. जर विहारात किंवा विहाराच्या बाजूला एक स्पर्धा परीक्षेचं केंद्र जर उभं केलं तुम्ही आणि दर जयंतीला एक लाल दिव्याची गाडी जर येऊ लागली, तहसीलदार असो, PSI असो अथवा MPSC UPSC असो, तर हिंदू बांधव आपल्या बाळाला म्हणतील जा रे त्या बुद्ध विहारी. क्लासेस घेतात, एक आदर्श व्यक्ती बनवतात. तिथे जाऊन तुला बसावं लागेल, अभ्यास करावा लागेल. तुमचा विजय आहे का नाही? तर ये म्हणायची गरज आहे त्याला. मग त्यांच्या चैत्यांना धर्माला ते अरे तसे कशाला म्हणतात? आहेत ना तसेच ते. पण जेव्हा तुमचं तुम्ही दाखवाल ना, तुमच्या कर्तृत्वाने तिकडे लोक येतील ना. मागे ते भीम त्या राजरत्न आंबेडकरची क्लिप बघितली. 21 कोटी का एका वर्षाला 21 का 2200 कोटी रुपये महाराष्ट्रात फक्त खर्च करतात म्हणले ते. 2100 कोटी म्हटले त्यांनी. क्लिप आहे त्यांची. 2000 कोटी धरू आपण महाराष्ट्रात. तुमच्या घरचे कपडे लत्ते, डेकोरेशन सामुग्री, डॉल्बी, नाचणं खाणं सगळंच. काय कमी पैसा आहे का? खेडो जयंती आहे. मग एक मेडिकल कॉलेज उभे करायला 1000 कोटी रुपये लागतात. 1000 कोटी. तेवढ्यात तुमचं होतंय एक मेडिकल. 700 ते 800 कोटी रुपये लागतात. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेज उभं केला तुम्ही. किती तुमचे लेकर मेडिकलला जातील? बाकीच्या घ्या ना, 1 कोटी घ्या, 50 लाख घ्या ना त्यांच्याकडून. पण बौद्धांची किती होते ते नका सांगू आम्हाला. काम करू ज्या येतील सोपू. कामामध्ये डॉल्ब्या पाहिजे आम्हाला. डॉल्ब्या आमच्या अहमदपूरला, माझं तिकडे गाव आहे, नाव सांगत नाही ना, तिकडचे लोक म्हणतात आमचा उदो केला जाऊन. एका गावात एक जयंती, एक बायांना डॉल्बी, एक माणसांना डॉल्बी. बाया म्हणजे तुम्ही माग नाचा, तुम्ही पुढी नाचा. वा वा नाचा. मग ते लोक बघतात हे साखरेने मरणारी लोक आहेत, त्यांना विष आम्ही कशाला टाकावं? ऍज अ रिपीटर तुम्ही विरोध करणार नाचणारा. मी कोण तुम्हाला विरोध करायला? पण जेव्हा सिद्धांत वाचतो, जहां डाल डाल पर सोने की चिडिया, अशोकाचा भारत जर शुभा करायचा असेल तर तुमच्यावर लई मोठी जबाबदारी आहे. कारण ज्याचे आदर्श महान असतात ती जात निश्चित महान असते. आता मातंग बांधव आहेत बिचारे, त्यांना काय सांगू जाऊन? ते आपल्या किती दूर आहेत. आंबा माय, धुरपत माय, पोची माय, त्याच्यात चालू आहे त्यांचं. मग त्यांना म्हणाव का आपण हे असे आहेत म्हणून? काय म्हणावं त्या बिचाऱ्यांना? त्यांना दाखवा. मांगवाड्याला कळायला पाहिजे की त्या बौद्धांच्या वस्तीमध्ये विहार उभे करतात, बुद्धांची वंदना करून त्यांची बाळं ध्यान करतात, अर्धा घंटा आनापान करतात आणि 3 ते 4 तास अभ्यास करतात. आणि खेडो पायाच्या जयंतीत प्रत्येक जयंतीला लाल देवाची गाडी ती लोक आणतात. ते मातांग बांधव ते सगळं सोडून तुमच्या मागे येऊ शकतात. आपले गुण आपल्याला दाखवावे लागतील ना. बाबासाहेब म्हणाले ब्राह्मणाच्या बाईला डोहाळा लागतो. कम्प्लीट 12 वाजले बघा. कम्प्लीट ब्राह्मणाच्या बाईला डोहाळा लागतो. जिल्ह्याची कलेक्टरची जागा कधी खाली होईल? माझा बाळ कलेक्टर कधी बनेल? न्यायाधीशाची जागा कधी खाली होईल? माझा बाळ न्यायाधीश कधी बनेल? आता असं म्हटलं ना की लोकांना वाटतं हे ब्राह्मणांची स्तुती करतो म्हणून. समजा एक 10 फुटाची रेष आहे, 10 फुटाची रेष, त्याला छोटं करायची. तुम्हाला छोटं काय करणार तुम्ही? एक जण मला मोडून टाका तिला. तेच येते आम्हाला. 15 फुटाची उभी करा ना तिथं बाजूला, त्याच्या आपोआप ती छोटी होणार ना ती रेष. कारण हा सगळा सिद्धांत तुम्हाला विशुद्धीकडे नेणारा सिद्धांत आहे. त्याच्यात तुम्ही सहमत व्हावे ही मी
मी इच्छा करत नाही किंवा मला अपेक्षा नाही तुमच्याकडनं. बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, मी एवढा सुखी होतो, माझ्या बापाने मला 3 महल बांधले होते. बुद्ध म्हणाले भिक्षूंना धम्मदेशना देताना, माझ्या बापाला वाटायचं की माझं बाळ संसारात राहिलं पाहिजे. एक 9 मजली, एक 7 मजली आणि एक 5 मजली महाल माझ्या बापाने मला निर्माण केला. आणि प्रत्येक 3 तळे बांधले. एक निळ्या कमळांचा, लाल कमळांचा, पांढऱ्या कमळांचा, मला 3 तळे होते म्हणे, मला मौज मजा करायला, पोहायला. जेव्हा एका महालात मी जायचो तेव्हा 4 महिने त्या द्वार बंद व्हायचे. एवढं सुख पुरुषांच्या शिवाय फक्त एक 16 ते 20 वर्षाच्या मुली, ज्या तत्कालीन काळातल्या विश्व सुंदरी होत्या, त्या माझ्या सेवेला असायच्या. भिक्खूंनो, रूपाने, शब्दाने, गंधाचं रस, सगळं नाचणे, गाणे, वाजवणे, सगळं, मला दुःख काय आहे इतकं सुद्धा माहिती नव्हतं. एवढी माझ्या बापाने माझी व्यवस्था केली होती. पण माझं चिंतन मला चालायचं, हे मनुष्याचा एक दिवस मृत्यूला प्राप्त होणारी आहे. माझा तारुण्य माग, माझा सौंदर्य माग, माझा हळूहळू कर्मशः निघून गेला आणि मला सत्य जगात काय आहे ते शोधण्याची इच्छा निर्माण झाली मनामध्ये. बघा काय महान त्याग असेल. एवढी सुंदर आहे ती यशोधरा पत्नी, त्यांची इतकी सुंदर आहे, तिच्या अंगाचा प्रकाश पडत होता. एवढी दक्ष, एवढी कर्तव्य, एवढी विनम्र होती. नुकताच जन्मलेला बाळ राहुल जन्मला. वार्ता सांगितली नौकराने, बाळ जन्मलं. अरे राहू जन्मला, विघ्न झालं म्हणे. राहुल त्याचं नाव राहुल ठेवलं. सगळं सोडलं. कारण ही मानवजात, या मानवजातीचं काय बुद्ध म्हणाले, कारण या भौतिक सुखात आनंद आहे, नाही असं नाही. लक्ष आता शेवटाकडे नेतोय, घंट्याने म्हटल्यामुळं एक 10 मिनिटात संपवतो. बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, या भौतिक सुखात आनंद आहे, नाही असं नाही. आनंद नसता तरी जनता, ही प्रजा तिथे तल्लीन झाली नसती. कारण या रूपामध्ये, शब्दामध्ये, गंधामध्ये, रसामध्ये, स्पर्शामध्ये सुख आहे. पण बुद्ध म्हणाले, ते सुख आहे ते भौतिक सुख आहे आणि त्या सुखाला भोगता भोगता ते नष्ट झालं की आपोआप दुःख निर्माण होतं. कारण ज्या कामना, ज्या इच्छा, ज्या आकांक्षा, ज्या वासना ह्या नित्य नाहीत. कारण त्या संपल्या की दुःख निर्माण होतं. भिक्खूंनो, त्या सुखामध्ये आनंद आहे, त्या आनंदामध्ये दुःख आहे. नंबर 2, आणि त्या दुःखातून तुम्हाला बाहेर पडता येऊ शकतं. हा महत्वाचा पॉइंट आहे आपल्या प्रवचनाचा. का हे मला सांगा, सकाळी गाणे लागले रात्री, ऐकलं तुम्ही, खरं सांगा सकाळी उठून जाताना कसं वाटतं तुमच्या कानाला? ते पारशी तोंड घेऊन जाताना, ते दणदण आवाज ऐकल्यानंतर, तुम्ही या अवस्थेने तुम्ही घरी जा, एवढी सुंदर तुम्हाला झोप लागेल. कारण तुमच्या हृदय वस्तूमध्ये धम्माचं बीज पेरलं जाईल. पण जेव्हा ते गाण्यांचा आपण ते वर्षाव करतो, मार सेनेला निमंत्रित करतो आणि ती मार सेना, जेवढं तुम्ही शुद्ध झाला 2 दिवस, ते सगळं इथंच गळते आणि तसेच घरला जाता मग रिकाम्या हाताने. कारण त्या भौतिक सुखात आनंद आहे, परंतु त्या आनंदात दुःख आहे आणि दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग धम्मराजाने शोधून काढलेला आहे. कारण बुद्ध म्हणाले, या कामभोगात गुंग करणारा, त्याला मार हा शब्द आहे पालित, मार. कामभोगात गुंग करणारा मार, पापी मार. 6 देवलोकामध्ये जो 6वा देवता आहे, परिनिर्मित वशवर्ती, त्याचं साम्राज्य या साऱ्या ब्रह्मांडामध्ये आहे. तो म्हणतो, तुम्ही खा, तुम्ही प्या, तुम्ही मौज करा, रूपाने सुंदर, डोळ्याने रूप बघा, कानाने सुंदर शब्द ऐका, नाकाने सुंदर गंध घ्या, जिभेने सुंदर रस चाका, कायेने स्पर्शाला भोगा आणि आपल्या आपल्या गत्यांना प्राप्त व्हा. पशु पक्ष्यांच्या गतीला, नरकाच्या गतीला, प्रेतांच्या गतीला, जिकडे तिकडे जा, तिथवर माझं काम आहे म्हणते मार, त्याच्या पुढे मी येणार नाही. मग माणसाने त्या
माराला ओळखण्याचा प्रयत्न करावा. जेवढे जेवढे मनामध्ये वाईट विचार येतील, जेवढे जेवढे माणसाला प्रमादाकडे घेऊन जाईल, तोपर्यंत आपण मार सेनेच्या प्रभावात आहोत. आणि मार सेनेच्या प्रभावाखालचे लोकांना त्यांचा उत्कर्ष होत नसतो, त्यांचा विकास होत नसतो. म्हणून माराला जाणार. जो मारतो त्याला मार म्हटलेला आहे. जो मारतो, हनन करतो, नष्ट करतो, दुर्गतीला घेऊन जातो आणि गेले की वापस येतो. कारण ते माराचे त्याच्यावर आता लय वेळ लागत असते सांगायला. तुम्हाला या गोष्टींचं भान असावं. धन्य तो दिवस मला वाटेल की भविष्यात संध्याकाळी 2 पर्यंत, 3 पर्यंत, 4 पर्यंत इथे माझ्या धम्मपिताची या बुद्धवाणीचा जयघोष व्हावा. माझ्या पूर्ण वाशियांचं, समग्र पंचक्रोशीत भागातल्या लोकांचं लई मंगल व्हावं, लई कल्याण व्हावं. आणि या प्रमादापासून, या शब्दापासून, गंधापासून, संगीतापासून वर येऊन प्रज्ञेची परिपक्वता तुमच्या अंतःकरणात स्थापित व्हावी आणि खऱ्या अर्थाने बुद्ध शासन चिरस्थायी व्हावं, एवढी सदिच्छा व्यक्त करतो. इथल्या संपूर्ण हिंदू बांधवांचं, बौद्ध बांधवांचं, मुस्लिम बांधवांचं, जगातील मानव जीवाचं कल्याण व्हावं, सगळ्यांना प्रज्ञेचा प्रकाश पडावा, विमुक्तीचं ज्ञान प्राप्त व्हावं, एवढी सदिच्छा व्यक्त करतो. इथेच थांबतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी वंदन करून आज 22व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदच्या निमित्ताने उपस्थित असलेले, मंचावर उपस्थित असलेले आमचे शरणानंदजी महास्तवीर यांना वंदन करतो, ज्यांनी आत्ताच आपल्याला सुंदर गंभीर रूपानं आपल्याला धम्मदेशना दिली. असे आमचे ज्येष्ठ धम्मबंधू पूज्य भिक्खू महावीरोजी स्थवीर यांनाही वंदन. मंचावरील सामनेर संघ, या परिषदेचे मुख्य संयोजक गुरुवर्य पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांनाही वंदन. या धम्म परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेला